बातमी आहे नाशिक मधल्या एका भीषण आगीची। नाशिकमध्ये सिडकोतील सिटू भवन इथे एका इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन विभागाचे 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। हे आपण बघतोय आगीचा भडका कशा पद्धतीने उडालेला आहे। नाशिकमध्ये सिडकोतील सिटू भवन इथे एका इलेक्ट्रिक दुकानाला ही भीषण आग लागलेली आहे। आगीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळते। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक सकाळचे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रमोद दंडगव्हाण आपल्यासोबत आहेत। प्रमोद, काय सांगशील, कशामुळे आग लागली आणि आता सध्याची परिस्थिती काय? नमस्कार सर, मी प्रमोद दंडगव्हाण दैनिक सकाळ सिडकोतून बोलतोय। 2 तासापूर्वी आपला कुटवड नगर परिसर आहे इथं आणि तिथे देवाशीष म्हणून इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे। तिथं अचानक आग लागली आणि आगीचे जे ज्वाला आहे ते एकदम बाहेर आलेले आहे, खूप भडक आणि 5 बंब अग्निशमन दलाचे काम करत आहे। आग कशामुळे लागलेली अद्यापर्यंत त्याचा तपास कळाला नाही। पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। पण आगीचं रूप एवढं आहे की माझ्या मते अजून 1 तास तर ती आग चालेल, एवढे भयानक प्रकार आहे। आणि इथं खूप मोठी गर्दी झालेली आहे नागरिकांची। तासाभराने तरी ती आटोक्यात येईल असा अंदाज आहे। अगदी प्रमोद, या सगळ्याचे अपडेट जाणून घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।